नमस्कार. आज आपण पावसाळी रानभाजीचा एक प्रकार बनवणार आहोत. या भाजीला तरोट्याची भाजी किंवा टाकळ्याची भाजी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला कमेंट्स करून नक्की कळवा. आमच्याकडे खानदेशामध्ये या भाजीला तरोट्याची भाजी म्हणतात. भरपूर कांदा आणि तुरीची डाळ घालून केलेली ही भाजी खायला मस्त लागते. तरोट्याची भाजी ही पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेने शेतांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळते. दिसायला ही भाजी थोडीशी मेथीच्या भाजीप्रमाणेच असते. गोलाकार त्याचे असे पानं असतात. कोवळी असतानाच ही भाजी आपल्याला उपयोगात आणायची असते. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे ही भाजी दिसायला दिसते. ही भाजी मोठी झाल्यानंतर थोडी कडक होते. तर इथे जे झाड मोठं झालेलं आहे तरोट्याचं ते सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते आहे. हे बघा, पानं अगदीच कडक झालेले आहे. याला फुलं आलेले आहेत आणि शेंगासुद्धा लागलेल्या आहेत. पिवळ्या रंगाची फुलं येतात, शेंगा लागतात. या शेंगांमध्ये या तरोट्याचं बी असतं. आता या तरोट्याची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर इथे मोठ्या आकाराची ही तरोट्याची गड्डी मी घेतलेली होती. पानं अगदी छान निवडून घेतलेले आहेत. फक्त आपल्याला पानंच इथे लागणार आहे. आता 2-3 पाण्याने भाजी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. वाहत्या पाण्याखाली जरी धुवून घेतली तरी चालेल. रानभाजी असल्यामुळे यामध्ये थोडी ना थोडी माती असतेच, त्यामुळे अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. भाजी धुतल्यानंतर यामध्ये आता साधारण 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि ही भाजी आपण इथे शिजवून घेणार आहोत. तर ही भाजी त्वचा विकारावर, वातावर उपयुक्त मानली गेलेली आहे. त्यामुळे एक वेळा तरी ही भाजी खाल्लीच गेली पाहिजे. तर आता इथे हे जे भांडं आहे ते मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी ही भाजी उकडली गेलेली आहे. पानं जर कोवळे असतील तर भाजी अगदी एका उकडीमध्ये छान शिजून जाते. थोडी कडक किंवा पक्के झालेले पानं असतील भाजीचे तर मग थोडा शिजण्यासाठी वेळ लागतो. आता गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे. ही भाजी आपण एखाद्या चाळणीवर इथे काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. शिजवल्यानंतर हे जे पाणी आहे भाजी खालचं हे फेकून न देताना याचा तुम्ही काढा म्हणून वापर करू शकता. आता ही भाजी पूर्णपणे गाळ झाल्यानंतर यामध्ये आपण जे काही थोडं पाणी आहे ते सुद्धा असं पिळून काढून घेणार आहोत. भाजी थोडी अशी शिजवून घेतल्यामुळे भाजीतला कडवटपणा थोडा कमी होतो आणि भाजी खायला छान लागते. आता व्यवस्थित अशी ही भाजी मी इथे सर्व पिळून घेतलेली आहे. पाणी जे आहे ते काढून घेतलं आणि आता हे दोघंही भाजीचे गोळे आपण मोकळे करून घेणार आहोत. छान मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे. तर इथे भाजी शिजवून मोकळी मी करून घेतलेली आहे आणि आता या तरोट्याची भाजी कशी तयार करायची ते बघूया. तर भाजी तयार करण्यासाठी गॅसवर मी आधीच 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे. लसूण नेहमीपेक्षा 2-3 पाकळ्या जास्त घाला म्हणजे भाजीला चव खूप छान येते. आता आलं लसूण व्यवस्थित तेलावर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. तर इथे कांदे छोट्या आकाराचे होते म्हणून 4 कांदे मी इथे वापरलेले आहे. उभे आणि पातळ चिरून घेतलेले हे कांदे घातलेले आहे. कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे भाजी खूप छान लागते. थोडासा असा उभा आणि पातळ चिरलेला कांदा दिसायलाही खूप छान दिसतो आणि भाजी खायलाही स्वादिष्ट लागते. तर खूप जास्त तांबूस न होऊ देता कांदा आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा मी आता इथे व्यवस्थित परतून घेतलेला आहे. यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत. तर इथे मी सर्वात आधी हळद घातली. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. धणे पावडर घालते आहे. तर अगदी गच्च भरून 2 चमचे भरून इथे मी धणे पावडर घातली. त्यानंतर लाल तिखट घालते आहे. तर असं थोडं जाळ करून घेतलेलं लाल तिखट आहे माझ्याकडे, ते मी इथे वापरलेलं आहे. तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा करू शकता. त्यानंतर छोटी अर्धी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. थोडासा जाळसर करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घातला. त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि यामध्ये साधारण अर्धा चमचा रोजच्या वापरातला मसाला घातलेला आहे. मसाला नाही घातला तरी चालणार आहे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त वापरू शकता. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी खूप छान लागते. आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली ही भाजी घालायची. आता ही भाजी व्यवस्थित आपण या सर्व मसाल्यासोबत खालीवर हलवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही भाजी आमच्याकडे खानदेशात तयार केली जाते आणि चवीला खूप छान लागते. मस्त झणझणीत बनवून तयार होते. आता भाजी व्यवस्थित खालीवर हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण तुरीची डाळ घालणार आहोत.
तर इथे अर्धवट अशी शिजवून घेतलेली ही तुरीची डाळ आहे. एक मूठभर तुरीची डाळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पाणी घालून त्यामध्ये थोडीशी हळद घालून ही डाळ जी आहे ती मी अशी शिजवून घेतली आहे. नखाने जर अशी चेपून किंवा दाबून पाहिली तर लगेच तिचा तुकडा होतो आहे. अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त मऊ करायची नाही, थोडीशी आत कच्ची अशी ही ठेवायची आहे. कुकरमध्ये उकळून न घेताना किंवा शिजवून न घेताना पातेल्यामध्येच ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता तुरीची डाळ व्यवस्थित भाजीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. सर्व साहित्य इथे घालून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि मस्त 3 ते 4 मिनटं या भाजीला दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये भाजी हलवत जायची आहे. अगदीच तुम्हाला भाजी जर खूप सुकी वाटत असेल तर तुम्ही यावर थोडंसं पाणी शिंपडू शकता. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी दणदणीत वाफ काढून घेतल्यानंतर भाजी इथे परफेक्ट अशी तयार झालेली आहे. गॅस आता इथे मी बंद केलेला आहे. सर्वात शेवटी यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर अशा प्रकारे ही भरपूर कांदा आणि तुरीची डाळ घालून तयार केलेली खानदेशी पद्धतीने तरोट्याची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता. ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. या भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही दही, कढी घेऊ शकता. साध्या वरणपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी मस्त लागते. तर अशा प्रकारे आज आपण ही पावसाळी रानभाजी बनवली. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.